अंकुश टिंबे सामने विनंती करतो व्यासपीठावर स्थान बनवायचं. सुखदेव काकांना पण विनंती करतो, सुखदेव काका आपणही व्यासपीठावर स्थान बनवायचंय आणि इथून सामना मात्र एन्जॉय करायचा आहे. बघा आमच्या सर्वांसाठी आदरणीय व्यक्ती आहे सुखदेव काका. राजीव भैर आपण सुद्धा यायचंय. तर जरा दत्ता तोपरी जरा लवकर सामना चालू करायचा आहे. का आपल्याला 12 संघ इथे खेळायला दिसणार आहे, म्हणजे 6 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत पहिल्या फेरीतील. स्ट्रायकेला फलंदाज अमोल म्हात्रे ह्या वर्षी खूप चांगली सातत्याने फलंदाजी करतोय, चांगली फलंदाजी करतोय. गोलंदाजी असते, गोलंदाजीमध्ये पण संघनायकाला विकेट मिळवून देतोय तो अमोल मात्र. तपायचे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. धावसं काय धावपळ कधी होते 4 षटकानंतर 51 धावा. ओंकार गोलंदाजी मार्फत चेंडू थोडासा टेकअप होत नाहीये, खाली जातोय. ज्याप्रमाणे टेकअप जर चेंडू झाला नक्कीच बॅटच्या संपर्कात आला असता निधाव चेंडूची समाप्ती दे. सायकल फलंदाज अमोल म्हात्रे तो हा संघ जितू 11 नावाने सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसतोय. ओंकार बॅटम ओव्हर तिकडे मारा करतोय खुनीगाव एंड कडून. चेंडू पुण्याला गुडलँड शॉटचा मारा करतोय. फलंदाज मात्र इथं अमोल वाजतोय. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट जात आहेत. यजमाना रुपेश पाटील टायगर यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थान बनायचे. नवीन फलंदाज प्रवीण म्हात्रे. अमोल आपण म्हणजे 2 चेंडू डॉट जातात मात्र अमोलच्या बॅटमधून. स्ट्राईक मात्र संघनायकाने हे देवायचं. महेंद्र त्याचे 4 चेंडू मध्ये किती धावा करतोय. कार खूप चांगली गोलंदाजी करतोय. एक नवोदित गोलंदाज संघनायकाने विश्वास दर्शवलाय, विश्वासाच्या लायक गोलंदाजी करतोय. चेंडू पुण्याला घेऊन करतो सुटला जोपर्यंत चेंडू साठी सर्कल मध्ये फील्ड होतोय. फलंदाज मात्र इथं माझ अप्रतिम गोलंदाजी ओंकारच्या माध्यमातून 3 चेंडू आतापर्यंत डॉट फेकतोय. थँक्यू. नक्कीच खूप सामने आपल्याला चांगले बघायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. टायटल सॉन्ग 3 चेंडू निर्धाव फेकतो इथं मात्र नवीन फलंदाज योगेश. 2 षटकात आपण 4 षटकात 51 धावा झाल्या, पण अजून मात्र 3 चेंडू फेकले गेले, एकही धाव मिळाले. अप्रतिम गोलंदाजी मगाशी बनवते खूप चांगला गोलंदाज ओंकार. एक नवोदित गोलंदाज. संघनायकाने मात्र 5वं षटक हाताळण्याची जबाबदारी स्वीकारली होती. सोपवली ती मात्र जबाबदारी पूर्णपणे पार पाडताना दिसतोय. स्ट्रायकर फलंदाज कृष्णपलीकडे योगेश. जुने 3 चेंडू बाकी आहेत. जितवलेलं संघाचं बघितलं तर गोलंदाजी खूप चांगली, पण धावा करावा लागणार मात्र 3 चेंडूमध्ये. ओंकार बॅकवर जातोय, अप्पर कट करतोय. चेंडू हवेत यावेळेला फलंदाज वाजतोय. खूप चांगला शॉर्ट सिलेक्शन होतं, पण तेवढंच चांगलं क्षेत्र होतं डीप कव्हर रिझन मध्ये. थँक्यू. नवीन फलंदाज अरविंद. कारण आपण 51 धावांमध्ये 4 चेंडू फेकतो आणि 4ही निगाव. नंतर चेंडू आपण 2 गडी बाद होतात, 1 धाव बाद आणि आपण 1 झेलबाद सुद्धा होतोय. अप्रतिम गोलंदाजी ओंकार. तिकडे मारा करतो शकला महेंद्र. चेंडूचा फायदा करून घेता यावेळी मात्र निर्धाव चेंडू जे पुन्हा एकदा समाप्ती होते. अप्रतिम गोलंदाजी ओंकारसाठी जोरदार अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. या स्पर्धेतील पहिलं मेडल झडप फेकतो का ओंकार. ओंकार पाटील व्हायचं या स्पर्धेतील पहिलं मेडल झडप फेकतो का. महेंद्र सारख्या फलंदाजाला मात्र बघितलं तर बांधून ठेवतोय, थांबून ठेवतोय ओंकार. चेंडू मात्र भिरकावून देतोय. चेंडू फलंदाज वाजतोय, मेडल झडप फेकतो आणि 3 गडी सुद्धा बाद करतो. ओंकार साठी जोरदार डाव होते. अप्रतिम गोलंदाजी.